सोशल मीडियावरील एका क्षणात एखादी व्यक्ती स्टार बनू शकते आणि तितक्याच वेगाने ती वादाच्या भोवऱ्यातही अडकू शकते. कुंभमेळ्यातील एका साध्या व्हिडिओमुळे देशभरात प्रसिद्ध झालेली मोनालिसा ही अशीच एक मुलगी. काही महिन्यांपूर्वीपर्यंत तिचं नाव कुणालाच माहीत नव्हतं, पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेत आली आणि नंतर तिला सिनेमासृष्टीतही संधी मिळाली. मात्र आता तिचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे, कारण तिचं फरमान खान सोबत झालेलं लग्न. या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. केरळमधील एका मंदिरात दोघांनी लग्न केल्याची माहितीही समोर आली. पण आता या सगळ्यामागे एक धक्कादायक दावा केला जात आहे. मोनालिसाला सिनेमासृष्टीत आणणाऱ्या दिग्दर्शकानेच या लग्नामागे प्रेम नसून सौदा झाला आहे असा गंभीर आरोप केला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि मोनालिसाचा नवरा नेमका कोण आहे, ते दोघे कसे भेटले, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. साला पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली ती कुंभमेळ्यातील एका व्हिडिओमुळे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि काही दिवसातच ती चर्चेचा विषय बनली. तिच्या साधेपणामुळे आणि निरागस चेहऱ्यामुळे अनेक लोक तिच्याकडे आकर्षित झाले. याच दरम्यान दिग्दर्शक सनोज मिश्रा तिला सिनेमासृष्टीत आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटासाठी मोनालिसाची निवड केली आणि तिला अभिनेत्री बनवण्याची घोषणा केली. नुकतेच आता मोनालिसाचे लग्न हा महत्वाचा चर्चेचा विषय बनला आहे. मोनालिसाचा पती फरमान हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. फेसबुकवर 1.5 वर्षापूर्वी मोनालिसा आणि फरमान एकमेकांना भेटले होते. सुरुवातीला त्यांच्यात चांगली मैत्री होती, मात्र नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण त्यांच्या लग्नाला मोनालिसाच्या घरच्यांचा विरोध होता, त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलिसांची सुरक्षा पुरवली आहे. मोनालिसा आणि फरमान आता काही दिवस केरळमध्ये राहणार आहेत. दुसरीकडे सनोज मिश्रा यांनी अलीकडे सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी मोनालिसाच्या लग्नाबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते मोनालिसाचं लग्न हे प्रेमातून झालेलं नसून हा एक सौदा आहे. त्यांनी दावा केला आहे की मोनालिसाचा मॅनेजर या सगळ्या मागे आहे. त्यानेच पैशासाठी मोनालिसाचा व्यवहार केला आणि तिला दक्षिण भारतात नेऊन हा सगळा प्रकार घडवून आणला. सनोज मिश्रा यांच्या पोस्टमध्ये आणखीही अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं आहे की मोनालिसाचं आयुष्य खूप कठीण परिस्थितीत गेलं. तिच्या कुटुंबातील अनेक लोकांमुळे तिला त्रास सहन करावा लागला. त्यांच्या मते मोनालिसा अनेकदा तिच्या आईबद्दल बोलायची आणि तिच्या आईची परिस्थिती पाहून ती खूप दुखावली जायची. ती म्हणायची की जर तिला कधी संधी मिळाली तर ती तिच्या आईसाठी काहीतरी करेल. सनोज मिश्रा यांनी असा आरोप केला आहे की काही लोकांना मोनालिसा स्टार बनणं आवडलं नाही, त्यामुळे तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करून तिला चुकीच्या मार्गावर नेण्यात आलं. त्यांनी या लग्नाला लव्ह जिहाद असंही संबोधलं आहे आणि मोनालिसा या सगळ्याची बळी ठरली असल्याचा दावा केला आहे. मात्र या आरोपांबाबत अजूनही कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मोनालिसा किंवा फरमान खान यांनीही या आरोपांवर सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचं खरं सत्य काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. एक साधा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एका मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. पण प्रसिद्धीसोबत वादही येतात हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून येतं. मोनालिसाच्या लग्नामागे खरंच प्रेम आहे का की कोणता मोठा कट, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे? मोनालिसाच्या लग्नाबाबत केलेले हे आरोप खरे असू शकतात का आणि हा लव्ह जिहाद प्रकार असू शकतो का? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.